पाहिलं श्रवण कसं केलं पाहिजे, कोणाचं केलं पाहिजे आणि श्रवणाचे प्रकार त्याचं वर्णन केलं. मागच्या प्रवचनाचं श्रवणानंतर कीर्तन. तुम्ही एखाद्याबद्दल ऐकलं तर कीर्तन कसं केलं पाहिजे. कीर्तन ह्या शब्दाचा अर्थ जो भगवंताची कीर्ती गातो आणि त्या कीर्ती कशी केली पाहिजे, कीर्तीचे किती प्रकार असतात त्याचं वर्णन केलेले. कीर्तन ह्या शब्दाचा अर्थ दुसरा होतो की आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये भगवंताचं भजन कसं केलं पाहिजे. भजन म्हणजे नाम जप कसा केला पाहिजे. आपल्याला कामधारक नको आहे, नामधारक पाहिजे. अध्यात्मामध्ये लोक बरेच येतात, ते कामधारक येतात. कामधारक म्हणजे काय, घंटी वाजवतात आणि मग जगन्नाथजी समोर आपल्या कामना मागतात, त्याला म्हणतात कामधारक. पण जगन्नाथजीच्या मंदिरामध्ये येऊन, भगवंताच्या मंदिरात सत्संगाला येऊन कामधारक न मागता नामधारक, भगवंता मी तुझं कशा प्रकारे स्मरण करू शकेल त्याच्याबद्दल आपण मागं कीर्तनाचं पाहिलं. आजचा विषय असणारं स्मरण. जर तुमच्या जीवनामध्ये श्रवण आणि कीर्तन चांगलं असेल तर तिसरी स्टेप आहे विष्णू स्मरणम. विष्णू स्मरणम का तर अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. जे जीवनभर तुम्ही जे स्मरण करणार तेच मूर्तीच्या वेळेस तुम्हाला ते आठवणार आहे. म्हणून आपल्या भक्तीची परिपूर्णता किंवा भक्तीची परीक्षा आता नाही होणार. दैनंदिन जीवनामध्ये भक्तीची परीक्षा नाही होणार. भक्तीची खरी परीक्षा किंवा आपल्या ज्या प्रॅक्टिसची परीक्षा आहे ती मृत्यूच्या वेळेस होणार आहे. की मृत्यूच्या वेळेस आपल्याला काय स्मरण येतं आहे आणि त्या स्मरणानुसार आपलं पुढचं जन्म किंवा पुढचं गंतव्य आपलं ठरलं जातं आहे. म्हणून आचार्य सांगतात की प्रत्येक व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये स्मरण खूप केलं पाहिजे. पण मला एक अनुभव असा आहे की बरेच लोक अध्यात्मामध्ये खूप वर्षानुवर्षे, पण त्यांना भगवंताचं स्मरण कमी, पण भौतिक जगाचं खूप स्मरण होतं आहे. येऊन माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये पण मी ते पाहिलं. पण जेव्हा आमची एक माताजी आणि माझी आत्या बहीण एक वाक्य मला बोलली काही दिवसापूर्वी. अरे म्हणले मारुती, ती लहान आत्या भाऊ आणि आम्ही थोडी वयानं मोठी, मला आरोतरच बोलती ती म्हणली तू एवढा देवदेव करताना अचानक तू ज्यांचं जास्त स्मरण करतो त्या टायमाला ते आठवलं तर तुझं सगळं वाया गेलं ना. हां, ते म्हटले तू त्या गोष्टीत लक्ष नको घालू. आणि आमच्या एक माताजी पण म्हटल्या होत्या की प्रभूजी, म्हणजे अलर्ट केलं होतं. तर त्यावेळेस जाणवलं खरं आहे की आपण रिकाम्या टायमात कोण्या गोष्टीचं स्मरण करतो त्याच्यावर आपलं नाही का खूप निर्भरता आहे. म्हणून श्रवण हे कशा प्रकारे होईल तर भगवंताच्या बद्दल. तर म्हणून आज मी काही प्रॅक्टिकली टिप्स देणार आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भगवंताचं निरंतर सदा सर्वत्र अवस्थेमध्ये आपण कसं स्मरण केलं पाहिजे याची आपण थोड्या वेळामध्ये चर्चा करूया. कारण का भक्तीची किंवा मनुष्याची परिपूर्णता काय आहे तर आत्म्यासोबत किंवा मनाबरोबर 3 गोष्टी जातात. म्हणजे तुम्ही भौतिक जगातल्या सगळ्या गोष्टी कमावल्या, मान सन्मान प्रतिष्ठा धन संपत्ती गाडी घोडं हे सगळं राहणार आहे. शरीरसुद्धा तुमच्यासोबत राहणार आहे. आत्म्यासोबत 3 गोष्टी असणार आहे, मन बुद्धी आणि अहंकार. मन कशामध्ये लागल्या जाते. म्हणून भगवंत गीतेमध्ये मनाबद्दल 2 श्लोक म्हणतात. मन मना मद भक्तो. भगवंतानं काही मागितलं नाही तुमच्याकडे काय मागितलं, मन मागितलंय. धन मागितलं नाही, तुमचं पद पोझिशन मागितलं नाही, काही मागितलं, वस्तू पण मागितलं नाही. ते म्हणतात मन अर्पण कर. नंतर मन बुद्धी म्हणजे काय, भगवंत म्हणतात इकडे तिकडे बुद्ध्या लावू नको, डोकं लावू नको. कुठं लाव, माझ्या भक्तीमध्ये लाव. आणि मन बुद्धी अहंकार म्हणजे काय, ह्या जगामध्ये मी केलंय माझ्यामुळं होत आहे किंवा मी केल्याशिवाय होतच नाही. भगवंत म्हणतात खरा अहंकार आहे की तू भगवंताचा सेवक. ह्या 3 गोष्टी आत्म्यासोबत जातात. म्हणून ह्या 3 गोष्टी भक्ती मार्गामध्ये कशा लावल्या पाहिजे. मन भगवंताच्या स्मरणामध्ये लावलं पाहिजे. बुद्धी भक्ती कशी केली पाहिजे, ग्रंथ कसे वाचन केले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे अहंकार, म्हणजे भगवंताचा सेवक बनणं. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला भगवत स्मरणाला मदत करतात. तर त्यासाठी भगवंताचं काय स्मरण केलं पाहिजे तर पहिलं स्मरण केलं पाहिजे भगवंताचं नाम. बघा ह्या जगामध्ये आपण ज्यांचं नाव घेतो, सुरेश घ्या, राजेश घ्या, गणेश घ्या किंवा जगदीश घ्या, आपण जेवढे काही नावं घेतो त्या नावानुसार आपल्याला काय होतं, त्या व्यक्तीचं काय दिसतं, चेहरा दिसतो. आणि चेहरा दिसल्यानंतर त्याचं नाव, मग त्याचे आईवडील कोण आहेत हे दिसतंय. मग तो कोण्या गावात राहतो, काय कार्य करतो. म्हणजे
सुरेश नाव घेतलं त्याचं गाव, नाव, राहण्याचं ठिकाण आपल्याला आठवत आहे. मग ह्या भौतिक जगामध्ये आपल्याला भौतिक व्यक्तीचं स्मरण केलं तर त्याचं सगळं आठवत आहे. मग भगवंताचं नाव घेतल्यानंतर राम, नाव तर भरपूर जण राम घेतात, मग भगवंताचं राम घेतल्यानंतर आपल्याला अयोध्याचं त्यांचं रूप आठवतं का? ते कुठं राहतात, काय लीला करतात हे आठवतं का? नाही. राम घ्या, कृष्ण घ्या, गोविंद घ्या, गोपाल घ्या किंवा रामकृष्ण हरी घ्या, जे काही भगवंताचे नाव घेतात, मग भगवंताचं नाम, रूप, गुण आणि लीला हे का स्मरण होत नाही? याचा अर्थ काय? एक आचार्य, मी काल परवा दिवशी एक बुक वाचत होतं, ते म्हणतात की भगवंताचं स्मरण कोण करतंय? जो नेहमी भगवंताच्या स्मरणामध्ये राहतो त्यालाच भगवंताचं स्मरण होतंय. लक्षात आलं तुमच्या? नाही आलं? जो भगवंताची आठवण करतो त्यालाच भगवंत आठवतात. फोन नाही का सायलेंट करून ठेवा, स्विच ऑफ करून ठेवा. जो भगवंताचं स्मरण करतो तोच निरंतर भगवंताचं स्मरण करू शकतो. म्हणून इथे आचार्य नाम, भौतिक जगातलं सगळं, पण भगवंताचं नाव घेतलंय. आता तुम्हाला एक मला आठवतं चांगलं, तुम्ही एखादं पिक्चरचं गाणं, आता जसं मी एकदा रेल्वे स्टेशनवरून येत होतो, त्या रिक्षामध्ये बसलो, तो रिक्षावाला होता चांद तारा, तो चादर आणि फादर, चादरच होता. तर त्याने ते गाणं लावलं, ते येऊस तर मला ते गाणं एवढं फिट झालं. तेच म्हटलं, वैष्णव सॉन्ग कधीच पाठ होत नाहीत मला. वैष्णव सॉन्ग पाठ करायचं 10 वेळा का? तर चित्त त्या गाण्यामध्ये एवढं अटकलंय. मला आज बी ते कोणा प्रवचनामध्ये बसलं ते गाणं आठवतंय, हर घडी बदल रही है धूप और छाँव, हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो. म्हणलं तेच, अरे हे गाणं तर लगेच पाठ झालं. मग मंदिरात आल्यानंतर विचार केला, गाणं एवढं मला पाठ कसं झालं, का बरं झालं असेल? मग तिथे म्हणतात की तुमची इंद्रिय भौतिक जगातला असल्यामुळे भौतिक गोष्टी कॅप्चर करते, आणि तुमचं मन अध्यात्म असेल तर आध्यात्मिक गोष्टी कॅप्चर करते. बघा, मधमाशीला सोडा, ती फुलाच्याच याच्यावर जाते, आणि एखादी घाण माशी सोडत ते घाण जागेवरच जाते. आज मी परमपूज्य राधा गोविंद महाराजांचं एक प्रवचन ऐकतो, मला ती गोष्ट खूप अशी टचिंग वाटली. महाराज म्हटले, 2 मैत्रिणी खूप वर्षांनी भेटल्या, आणि एक मैत्रीण जी कोकणात मासेमारीचा व्यवसाय करायची, आणि ती मैत्रीण आली कुठं, पुण्याला. आल्यानंतर पुण्याच्या मैत्रिणीने त्यांचं अतिशय स्वागत सत्कार केला. रात्री झोपताना नाही का ते बेडरूमला रूम फ्रेशनर मारलं, पुन्हा अत्तर गित्तर तिचं वेलकम स्वागत केलं, आणि खाणं पिणं सगळं चांगलं केलं. पण हिला रात्रभर झोपच आहे ना. ती उठली, चक्कर मारत होती, काय झालं काय नाही. मैत्रीण म्हटली, काय गं तुला झोप? म्हणे मला झोपच आहे ना, काय कारण असेल? म्हणे तुझ्या ते सुगंध आहे ना डोक्यात असं होत आहे. तर मग झोप कशी लागायची? मग ते बाजूला एक मासे खाणारे बांगाली परिवार होता, त्यांच्याकडे नेहमी मासे असायचे. मग ती म्हटली, काय गो असेल? ती म्हटली, काम कर, मला नाही का नेहमी त्या मासे असतात ना तिथं झोपण्याची सवय, आणि त्या माशाच्या वाशामुळे मला झोप चांगली लागते. मग ही शेजारी कोण गेली, त्या बांगाली कोण मासे घेऊन आली, आणि हिच्या उश्याला ठेवलं, हिला लगेच झोप लागली. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपलं चित्त ज्या गोष्टीमध्ये राहतंय तीच गोष्ट आपल्याला करायला लावतंय, आणि त्याच्याशिवाय आपण जगू सुद्धा शकत नाहीत. म्हणून इथे आचार्य आपल्याला, जसं मी ते गाण्याचं म्हटलं, तुम्हाला बी आठवत असेल तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला भगवंताचे अभंग किंवा श्लोक किंवा एखादं स्तोत्र हे पाठ करायचं म्हणजे लय कंटाळ्याचं काम आहे. पण तेच म्हटलं ना, माताजी प्रभूजी 1-2 गाणे पाठ करून यायचे. गाण्याच्या भेंड्या सांगा, सगळ्याला येतील, पण श्लोकाच्या भेंड्या सांगितल्या तर कोणालाच येणार नाही. का? चित्त जिथं अटकलेलं आहे ती चित्त तुम्हाला करायला लावतं वारंवार. म्हणून इथे आचार्य सांगतात, नाम, रूप, गुण आणि लीला ह्या 4 गोष्टी भगवंताच्या श्रवण केल्या पाहिजे. भगवंताचं नाम जप करतो, त्याच्यानं नामानंतर सेकंड स्टेप येते रूप. जेव्हा तुम्ही जगन्नाथजीच्या मंदिरात डोळे बंद नाही करायचे, आलं ना, ह्या डोळ्यांना पांडुरंगाच्या मंदिरात जाताना, या रामचंद्राच्या मंदिरात जाताना, ह्या डोळ्यानं भगवंताचं रूप साठवून घेतलं पाहिजे. बघा, तुम्हाला अनुभव असेल, कॉलेजमध्ये बरेच पोरी जातात, एकदा रूप बसलं ना किंवा आपल्या ह्या जगातलं कोणतं रूप पाहिलं की आपल्याला ते दिवसभर आठवतं, अरे किती छान आहे, असं भेटलं असतं. मुलगी असो मुलगा, ते साहजिक त्या रूपाबद्दल होतं. मग भगवंताचं एवढं रूप पाहिल्यानंतर आपल्याला घरी गेल्यानंतर आठवत का नाही?
तुमच्यापैकी होत असेल तर माहीत नाही, मला तर होत नाही बुवा. मला भूतप्रेताचे स्वप्न जास्त पडतं, पण भगवंताचं कधीच पडत नाही. अजून बी होत आहे. तर सांगायचा मुद्दा रूप, त्याच्यानंतर गुण म्हणजे भगवंताचे 64 गुण आहेत. आणि लीला, भागवत ग्रंथ असा आहे, भगवंताच्या सुंदर सुंदर लीला आहेत, पण आपल्याला भलत्याच लीला आठवतात. मी एकाला म्हटलं रामलीला सांगतो तुम्हाला, म्हणजे प्रभूजी रामलीला पिक्चर पाहून आलो मी. मला नंतर कळालं रामलीला पिक्चर कोणता. अरे म्हटलं भगवान राम नाही मला अक्षय कुमार कोणत्या तरी हिरोईनचा रामलीला पिक्चर आहे. त्यानं मी रामलीला सांगितली वेगळी, माझ्या मनात रामलीला वेगळी, याच्या मनात रामलीला दुसरीच. म्हणजे दोघं. तर ह्या 4 गोष्टी, नाम, रूप, गुण आणि लीला, श्रवण करतान, आणि श्रवण केल्यानंतर त्याचं कीर्तन करतान, म्हणजे त्याची वारंवार काय करता, गान करतान. बघा आपण गुणगण रिकाम बसलं ना, आपलं गाणं आठवत आहे म्हणजे गुणगुण करतो. आणि कीर्तन केल्यानंतर स्वाभाविकपणे आपलं स्मरण होईल भगवंताचं, आणि ते स्मरण झालं तर हृदयामध्ये हृदय शुद्ध होईल, आणि हृदय शुद्धी झाली तर भगवंताचं स्मरण पुन्हा वारंवार होईल. म्हणून आचार्य सांगतात की मनुष्य बाह्य रूपातून नाही गेलं. बगळा असतो ना, तो नदीच्या काठावर बसलेला असतो, दिसायला पांढरा शुभ्र असतो, तो ध्यान पण करतो, पण त्याच्या ध्यानामध्ये कोण असतं माहिती आहे का? कोण असतं माहिती आहे? मासा असतो. बाहेरून तो लय पांढरा शुभ्र, पण आतून बगळ्याचं. तसं आहे, जगातले बरेच जण कावळ्यासारखे राहतात, दिसायला भारी दिसतात, ध्यान बी करतात, पण आतमध्ये माशाचं चिंतन करतात. आचार्य म्हणतात ह्या ध्यानाला काय अर्थ नाही. तुम्ही बाहेरून कशी दिसतात हे महत्त्वाचं नाही, तुमच्या चित्तामध्ये काय. भगवंत मूर्तीच्या वेळेस तुमचं रूप शरीर नाही बघत, तुमच्या चित्तामध्ये काय चालतं ते बघतात भगवंत. म्हणून इथे महत्त्वाचे की भौतिक संसारामध्ये, आता याचंच उलटं उदाहरण करायचं आचार्य सांगतात. बगळा राहतो तसंच ते म्हणतात की एक उदाहरण देतात आचार्य. हे उदाहरण नेहमी मी प्रवचनामध्ये देतो. जसे आई असते ना, मुलांच्या प्रती साहजिक तिचं प्रेम असतं, स्नेह असतो. तो जर खेळत असेल, रांगत असेल ना, तर ती आई कुकिंग करत असताना ते बाळ जर हॉलमध्ये सोडलं तर तिचं चित्त, म्हणजे कुकिंग चांगले करते, ती चपात्या छान बनवते, भाजी पण बनवते छान, सगळे घरातले, पण सायमेंटिसली तिचं ध्यान कुठं राहतं माहिती आहे का? त्या बाळाकडं राहतंय. म्हणजे बाळाकडं लक्ष राहिलं तर याचा अर्थ ती भाजी जाळत नाही किंवा चपाती हे करत नाही, प्रॉपर कुकिंग पण करते, म्हणजे हात तिचे चालतात, आणि चित्त कुठं अटकलेले? बाळाच्या प्रती. अरे टी व्हीवर तडत नसेल, गॅलरीत जात नसेल, म्हणजे सायमेंटिस. तसंच एक साधक म्हणजे त्या आईप्रमाणे, आईचं प्रेम त्या बाळाच्या प्रती का होतंय? एवढा स्नेह आसक्ती असल्यामुळं त्या प्रेमापोटी तेवढं तिचं चित्त त्याच्यामध्ये अटकलं राहते. तसं साधकाने त्या आईप्रमाणे भगवंतावर मुलाप्रमाणे प्रेम केलं पाहिजे, आसक्ती केली पाहिजे, स्नेह केला पाहिजे, त्यांचं श्रवण कीर्तन चिंतन मनन केलं पाहिजे, आणि निधिध्यासन म्हणजे आत्मसात केलं पाहिजे, तर ती अवस्था तुम्हाला प्राप्त होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून इथे आता याला आचार्य सांगतात येणे केने प्रकाराने मन कृष्ण निवेशित. आता याला मुद्दा असा आहे की तुमचं मन येणे केने प्रकारे भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. मग त्यासाठी 3 गोष्टी असतात. आचार्य म्हणतात भौतिक चेतना असेल, ध्यायतो विषय पुंसा. जर भौतिक चेतना असेल तर भौतिक भोगाचं चिंतन करता, आणि मग तुम्हाला भगवत प्राप्तीची चिंता असेल तर भगवत चेतना तुमची निकषित होईल. म्हणून आचार्य 3 गोष्टी सांगतात. मग याला सुरुवात कसं करणार आहे ते म्हणतात, सकाळची सुरुवात तुम्ही कशापासून सुरुवात करतात तसं तुमची दिनचर्या ठरणार आहे. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला काय आठवतं पहिली गोष्ट करण्यासाठी, याच्या ठरवायचं तुमचा दिवस तसा ठरणार. सकाळी उठल्यानंतर लोकांना पडते अरे कामाला जायचं, कोणाला नाही का दुकानावर जायचं आहे, कोणाला नाही का काही मालिका असतात, म्हणजे कोणाचं वेगवेगळे थॉट वेगळे असतात. पण जो भगवत भक्त असतो तो सकाळी ब्रह्ममुहूर्त उठल्यानंतर पहिलं त्याचं ध्यान असतंय की आपल्याला भगवंत. म्हणून मॉर्निंग प्रोग्राम जे सांगितलेले 64 भक्तीपैकी 50-54 गुण कंप्लीट होतात सकाळच्या मॉर्निंग प्रोग्राममध्ये, की तुम्हाला दिवसभर स्मरण करण्यासाठी महत्त्वाचं आहे. तर इथे 2 पर्याय सांगतात. एक म्हणजे आध्यात्मिक. भौतिक जर तुम्ही उठून बघता टी व्ही, मोबाईल, न्यूजपेपर, तर दिवसभर तुमचा बँड वाजला. जसं ते कावळा असतो ना, सकाळी लेडीज कचरा टाकतात ना, मग कावळे येतात काव काव करत,
तसं राधामोहन महाराज सांगतात ह्या जगातले असेच लोक आहेत, सकाळी उठल्यानंतर मग ते कचरा बघत राहतात, कोण टाकला कोण टाकला कोण टाकला, व्हॉट्सअपमध्ये कोण टाकला, इंस्टावर कोण टाकला, फेसबुकवर कोण टाकला आहे, सगळे कचरे बघत बसतात. पण जो भक्त असतो ना, सकाळी उठल्यानंतर पहिले बघतो माळ, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि जो सगळे आध्यात्मिक साधना करतो, पद्मपुराण आणि विष्णुपुराणामध्ये सांगले, स्मर्तव्य सततम विष्णू विस्मृत्य न जातुचित सर्वविधी निषेधा स्मर्तव्य न किंकर. या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे काय, स्मर्तव्य सतत विष्णू. मनुष्याने काय केलं, सतत विष्णू काय केलं पाहिजे, स्मरण. विस्मृतव्य ना जात. सगळ्यात मोठं संकट कोणतं आहे, जो भगवान विष्णूचं विस्मरण करतो ते मोठं संकट आहे. आणि मोठी संपत्ती कोणती आहे, जो भगवंताचं सतत स्मरण करतो ती संपत्ती आहे. आणि मग आचार्यामध्ये सर्व विधी निषेधा, याच्यामध्ये ह्या स्मरणामध्ये निस्मृतीमध्ये काही विधी निषेध पालन करण्याची गरज नाही. तुम्ही टॉयलेट बाथरूममध्ये असाल, आंघोळ करीत असाल, किंवा तुम्ही समशम मोहिमेत राहत असाल, सर्व अवस्थेमध्ये सर्व स्थितीमध्ये कर्मकांडाच्या नियम न पालन करता भगवान, लोक म्हणतात ना, अरे एका जागा आहे का जप करण्याची. अरे भाऊ, हे भौतिक जगत मल आहे आणि भगवंताला त्याला कोणताही स्पर्श, भगवंताच्या कोणत्याही गोष्टीला भौतिक जगाचा संपर्क येत नाही. उलटं भगवंताच्या संपर्कात आलं तर भौतिक जगातल्या सगळ्या गोष्टी काय होतात, शुद्ध आणि पवित्र होतात. म्हणून इथे सर्व विधी निषेधा स्मर्तव्य न किंकर, भक्ताचं काम आहे भगवंताचं स्मरण करणं. म्हणून इथे विष्णू पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की जो भगवान विष्णूचं विस्मरण करतो त्याचं जीवन अशुभ आहे. कसं आहे, ज्याचं भगवान विष्णूंचं स्मरणाचा फायदा काय सांगतात, पहिली गोष्ट सांगतात की भगवंताचं स्मरण म्हणजे अशुभ गोष्टी नष्ट होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठं संकट म्हणजे विष्णू स्मृतीचं, आपलं विस्मृतीचं. म्हणून आचार्य म्हणतात गरुड पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की पाप्यातला पापी जरी व्यक्ती असेल आणि भगवत स्मरण जर क्रिया करीत असेल, सकाळी उठल्याबरोबर, म्हणजे किती पाप केले त्यानं, आणि सकाळी उठल्याबरोबर तो भगवंताचं स्मरण करतो, त्याच्या जीवनातले सगळे पाप नष्ट होतात. गरुड पुराणामध्ये आता मी लेटेस्टमध्ये वाचतो, जसं जसं वाचतो तसं तसं थरकाप उडतो त्या. आणि मी एक प्रवचन सिरीज घेणार आहे गरुड पुराणावर. लोकांनी भागवत ऐकण्यापेक्षा गरुड पुराण ऐकावं, लय गरजेचं आहे. येऊन साधकानं पण ऐकावं. आणि ते कोणाचा संवाद माहिती आहे का, सौनकादी ऋषी, सुद गोस्वामी प्रश्नाने सौनकादी ऋषी सांगतात, आणि तो संवाद कोणाचा आहे, भगवान विष्णूचा आणि गरुडचा आहे. भगवंत स्वतः कथा करतायत. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की सगळे पाप नष्ट होऊन जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या जगनातलं जे बंधन आहे त्या बंधनातून मुक्त होण्यास हे स्मरण आपल्याला कामाला येते. म्हणजे पापातून मुक्त व्हायचं असेल, भावबंधातून मुक्त व्हायचं असेल तर भगवान विष्णूचं स्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि नरसिंह पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे, जो कोणी भगवंताचं लीलाचं स्मरण करतो तो पापी व्यक्ती मुक्ती प्राप्त करतो. म्हणजे सकाळी उठल्यानंतर जे पांडुरंगाचं असेल, तुम्ही ज्या विग्रहाच्या प्रती प्रेम करता, कोणी रामचंद्र असेल, कोणी जगन्नाथ बलदेव सुभद्रा असेल, कोणी राधाकृष्ण असेल, कोणी नरसिंह असेल, ज्या भगवंत तुमचे आवडतात त्या भगवंताचं तुम्ही जेव्हा स्मरण करतात तेव्हा तुमच्या पापमुक्त मुक्ती प्राप्त होते. आणि दुसरी गोष्ट, हृदय निर्मळ होऊन पवित्र आणि शुद्ध होतं आहे. त्याचबरोबर भौतिक जगाची जी गंदी आणि क्लेश आहेत, हृदयामध्ये जे कल्मश आहेत, अनर्थ आहेत, काम क्रोध लोभ मद मात्सर्य, जी घाण आहे ती तात्काळ कल्मश नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यम भागवत सेवया. अभद्रेषु म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्ही बघा धूळ असते झाडावर, आणि जसा पाऊस पडतो ना सगळे धूळ नेते आणि ते झाड कसं दिसतंय, टवटवीत होत आहे एकदम. केचित केवलया भक्त्या वासुदेव प्रायण अगम धुर्वंती काश्यन निरायव भास्कर. भागवताच्या 6व्या स्कंदात सांगलेलं आहे, केचित केवलया भक्त्या वासुदेव परायण. कोणाची भक्ती, वासुदेव. अगम धुर्वंती काश्यन निरहार इव भास्कर. ज्याप्रमाणे धुकं येते हिवाळ्याच्या दिवसामध्ये, जसा सूर्य प्रकाशित होतो तो धुकं नष्ट होत आहे, त्याच प्रकारे केचित केवलया भक्त्या, थोडी जरी भगवंताचं स्मरण केलं तर जीवनातले सगळे पाप, जसं त्या सूर्यामुळं धुकं नष्ट होत आहे तसं जीवनातले सगळे पाप आणि जे कल्मश आहे ते तात्काळ नष्ट होऊन जातात. जसं पावसाळ्याचं मी उदाहरण दिलं, पाऊस पडल्यानंतर सगळ्या झाडाची घाण धूळ निघून जात आहे, ते झाड फ्रेश होत आहे. त्याच प्रकारे
जो भगवत भक्ती करतो त्याच्या जीवनात दोन गोष्टी दिसतात, कल्मश नष्ट होतो आणि नेहमी प्रफुल्लित असतो. म्हणून बघा, हरिकृष्ण मंदिरात तुम्ही कधी जातात ना, कोणाचं वय तुम्हाला कळत नाही. भले त्यांच्या जीवनात पण मंदिरात दिसतात ते नेहमी आनंदी दिसतात. बघा, मंदिरात भले त्यांना त्रास असेल पण मंदिरात आल्यानंतर त्यांच्या जीवनातलं सगळं टेन्शन निघून जातं. याचा अर्थ काय? भक्तीचा प्रभाव आपण जर ते पालन केलं तर आपल्या जीवनात त्याचा प्रभाव आपल्याला दिसतो. म्हणून इथे निर्मळ होतंय. मग त्याचं उदाहरण काय आहे का? स्मरण केल्यानंतर तुम्ही म्हणता ठीक आहे प्रभूजी सगळं सांगतायत. मग भगवंत स्मरणाद्वारे भक्ताचे आदान प्रदान सुद्धा करतात. तुम्ही म्हणता प्रभूजी आम्ही घर गृहस्थीमध्ये नवरा बायको मुलं बाळं जॉब करायचा, असं कसं काय? तर घरात राहून सुद्धा स्मरण केलं तर भगवंत आदान. याची कथा आहे भक्तिरसामृत सिंधूमध्ये. प्रतिष्ठापुरांचा म्हणजे पैठणचा एक ब्राह्मण होता, निर्धन होता, गरीब होता. आणि तो नेहमी त्याला असं वाटायचं की मी भगवंत आहे त्यांना मी काहीतरी अर्पण केलं पाहिजे. पण काय अर्पण करणार निर्धन असल्यामुळं? पण तो काय करायचा, मानसिक रूपानं नाही का भगवान पांडुरंगाला खीर अर्पण करायचा. असं रोज खीर अर्पण करायचं. एक दिवस त्याला असं वाटलं आज आपण काय करू, स्पेशल दूध, एका गाईचं दूध घेतलं त्यानं मनात, आणि मग गोविंद राईस घेतला. त्याला गोविंद भोग म्हणतात. कोणता भोग? गोविंद भोग. पुढे येतात थोडेसारखं पुढे. तर हा गोविंद भोग स्वीट राईससाठी स्पेशल आहे. आज बी आसाममध्ये किंवा बाकी त्याचं जर स्वीट राईस खातान तर एकदम अमृत तुल्य लागतं. मग त्याने दूध घेतलं, खीर बनवली आणि असं स्मरणामध्ये. आणि त्याला असं वाटलं खीर नाही का खूप गरम आहे, म्हणून तो असं बोट घालून बघतो खिरीमध्ये. आणि नेमकं त्या खिरीमध्ये बोट घातल्यानंतर त्याचा हात भाजल्यानंतर चटका लागतो. चटकल्यानंतर तो जागृत अवस्थेत येतो. पहिले ते स्मरणामध्ये ते सगळं चालत होतं, बाहेरून बघतो, जागृत अवस्थेत आल्यानंतर बघतो अरे खीर तर गायब झाली आणि हाच तर भाजलाय. आणि त्यावेळेस वैकुंठ विमान आलं आणि सांगितलं की तू स्मरण एवढं केलंय की तू माझ्याशी स्मरणामध्ये आदान प्रदान करीत होतास आणि तू मला खीर अर्पण केलीस. आता तू ह्या भौतिक जगात राहणार नाही, तू माझ्या भगवत धामाची प्राप्ती करशील. माझ्या परिवारातलं एक उदाहरण आहे. माझ्या परिवारातल्या व्यक्तीला वाटायचं आहे मी पंढरपूरला जाऊन अभिषेक करेल. म्हणलं ते पंढरपूरला नंबर लागणं खूप कठीण आहे, जे सकाळचा अभिषेक असतो किंवा त्याचे पैसे भरा, एवढा सहजासहजी नंबर लागत नाही ते पंढरपूरला. तर म्हटलं एक काकडा आरती बघायचं आणि मानसिक रूपे तू करायचं. काय करायचं की भगवंत उठले त्यांना तो दूध दही मध त्याच्यानंतर साखरेचं पाणी अर्पण करायचं. याला म्हणतात मानसिक पूजा. त्याच्यानंतर तुला असं वाटलं तर लोण्याचा गोळा, जसं आमच्या नरेंद्र कृष्ण प्रभूंच्या घरी विठ्ठल रुक्माई. तर मी जेव्हा पांडुरंगाला बघायचं तिथं आज बी पांडुरंगाला एवढा लोणा जर ऑफरिंग केला, तुम्ही यूट्यूबला बघू शकता, गोळा अर्पण केला ना तो संपून जातो. तर मला आपण ट्राय करून बघू. आमच्या प्रभूजींच्या घरी आम्ही ट्राय केला तर शेवटी आमच्या हाताला काहीच राहिलं नाही. प्रभूजी आहेत त्याच्यात, मी काही भावनिक आणि सेंटिमेंटल नाही सांगत. म्हणजे तिथे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही घरी बसा सकाळच्या टायमाला किंवा कोण्या टायमाला बसा. म्हणजे पांडुरंगा कृष्णा किंवा तुम्हाला जे विग्रह आवडतात मी तुमचा अभिषेक करतो. आणि मानसी रूपेने तुम्ही तांब्या किंवा घागरीनं दूध वाता, दह्यानं वाता, साखर पुन्हा भोग लावा. तुमच्याकडे परिस्थिती नसेल तर पुरणपोळीचा भोग लावा. रोज 15 मिनटं 10 मिनटं जर ते चांगलं चिंतन करा. जसं एखाद्याचं प्रेम असलं तर आपण त्याच्या खाण्यापिण्याची चिंता करतो ना. नवरा असो बाहेर किंवा बायको असो, मुलं असं अरे शाळेत खाल्लं की नाही टिफिन, ते प्रेमापोटी. तसं जो भगवंतावर प्रेम करेल तसं तो भगवंतानं तेवढं स्मरणसुद्धा करू शकेल. म्हणून मी त्यांना एकच पर्याय दिला की आपल्या कोणते शक्य नाही, तू घरी बसल्या बसल्या तेवढंच कर. की भगवान पांडुरंगाला सकाळी उठलेत, काकडा आरती चालू आहे, त्यांना अनड्रेस केलेला आहे, भगवंताला दूध दह्याचा लोण्याचा अभिषेक घेतला जातो, पुन्हा आरती केल्या जाते. असं रोज केलं तर याला भक्ती आहे. तिथं जाण्याची गरज नाही, तुम्हाला रोज अभिषेक केल्याचं फळ भेटते. म्हणून आज बी आम्ही जेव्हा विग्रह सकाळी जातो, काही भक्त असे डेली त्यांची वर्षीपासून असो ते शॉल घालून, जसं सुकुमार गौरप्रभू, नादेवकुमार प्रभू किंवा लीला प्रेम प्रभू, हे डेली रोज सकाळी जाऊन काय करतात माहिती आहे ना,
उत्सव मूर्तीला किंवा गौरनेत्याला अभिषेक घालतात. येऊन मुकुंद रसप्रभू आमचे ते मंदिरातली सेवा करून त्याच्या डेली शालिग्रामला शंखानं दूध अर्पण करतात. एवढे सुंदर डीटी वर्शिप करतात. रोजचे 15 ते 20 अर्धा तासापेक्षा जास्त शालिग्रामची वर्शिप करतात दुधाचा, आणि मग ते दूध ग्रहण करतात. म्हणजे हे सांगायचा मुद्दा, तुमच्याकडे आहे शक्य तर करा, नसेल तर काही शक्य नाही, ते स्मरण करू शकता. म्हणून इथे सांगतात आचार्य की हे होतंय. आणि मग अशा वेळेस आता तुम्ही म्हणता प्रभूजी करायचं कसं, तर याला काही स्टेप आहेत की तुम्ही आता काही लोकांचं इथं सोडा कोण्या रूपाचं करायचं, तुम्हाला जे रूप आवडतं. महाराष्ट्राचा व्यक्ती असेल त्याने पांडुरंगाचं करावं, ज्यांना जगन्नाथजी आवडतात त्याने जगन्नाथजीचं करावं. एका रूपाला कुठंतरी धरा, जसं तिरुपती बालाजी आहे किंवा रामचंद्र आहेत, कोणी विठ्ठल आहेत, कोणतंही भगवंताचे एक रूप धरा आणि त्याचं तुम्ही काय करा, स्मरण करा. दुसरी गोष्ट, भौतिक जगाचं ध्यान करणं कमी करा. तुम्ही जगाचा किती ध्यान केलं, किती चिंता करा, तुम्ही कोणाच्या जीवनातले काही प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही. तुम्ही आई वडील असो, मुलाच्या जीवनातली सलाईनसुद्धा वाटून घेऊ शकत नाही. आई वडील असो, बहीण भावंड असो, नाते गोते असो, कोणाच्या जीवनातले थोडेफार सुद्धा दुःख कमी करू शकत नाही. म्हणून तुमच्या चिंतनानं तुमच्या ध्यानानं काही होत नाही. तुम्ही ज्या भगवंताची चिंता करतात तर भगवंत तुमची चिंता करतील. तुम्हाला ठरवायचं कोणाची चिंता. भौतिक जगाचे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू, हां कोण करू शकतं माहिती आहे, जो आतीच मी करू शकतो अहंकारानं, तो करू शकेल माहीत नाही, पण भगवंतच करतात, भगवंत तुमच्या करतात. हे दुसरी स्टेप आहे. तिसरं सगळ्यात म्हणजे होत नसेल तरी प्रयत्न करायचा. जेव्हा तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करतात ना, जिममध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवशी डुंबल घेऊन मारत नाही, हळूहळू करतात, तसं रोज 5-10 मिनटं बसायचं. संध्याकाळी झोपताना, जसं आमचे नादेव कुमार प्रभू रात्री झोपताना काय करतात, कृष्ण बुक वाचतात. सहश्रीशी प्रभू काय करतात, त्यांच्याजवळ रात्री झोपताना प्रभुपादांचे कीर्तन लावतात. आमचे सार्वभौम कृष्ण प्रभू पण असंच करतात, रात्री झोपताना हळूच आवाजामध्ये कीर्तन ऐकत झोपतात. ते एकदा त्यांना विचारलं की असं कीर्तन करा, मग रात्री झोपेत जर गेलो तर, हां दिवसात जप करणं ठीक आहे, पण रात्री झोपेत गेलो तर ॲटलिस्ट कीर्तन ऐकता ऐकता, आणि सगळे इंद्रिय झोपलेले असतात, एक इंद्रिय उघडा राहतो, तो म्हणजे कान. बघा तुमचे सगळे इंद्रिय झोपू द्या पण कान उघड राहतात. मग आता काही जणाला ते असतं ज्याच्या त्या. त्याच्यानंतर भगवंताचं हे केलं पाहिजे. जसं हनुमानजी निष्ठ, हनुमानजी रामचंद्राच्या प्रती, प्रल्हाद महाराज नरसिंहदेवाच्या प्रती, तुकाराम महाराज पांडुरंगाच्या प्रती एक निष्ठ आला. आणि सगळ्यात म्हणजे भगवंताच्या प्रती लालायित असलं पाहिजे. कसं लालायित असलं पाहिजे, एक सुंदर श्लोक आहे, कृष्ण भक्ती रस भावितामती, कृष्ण भक्ती रस भावितामती क्रियते यदि कुतोपि लभ्यते तत्र लोलोपे आदि मूल्य एकम जन्म कोटी सुकृते लभ्यम. ह्या सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात, कृष्ण भक्ती रस भावितामती, म्हणजे ज्याची मती कृष्ण भक्तीमध्ये आहे, क्रियते यदि कुतोपि लभ्यते, त्याला हजारो जर मुद्रा दिल्या तर त्याच्यासमोर काय तुच्छे. तत्र लोलोपी एक मूल्यम, भगवत प्राप्तीसाठी जर काही मूल्य पाहिजे असेल तर लौल्यम असलं पाहिजे. लौल्यम म्हणजे काय, उत्कंठा आणि इच्छा पाहिजे. जसं प्रभुपादाला एकदा विचारलं, प्रभुपाद वैकुंठ धामात जाण्यासाठी काय करावं लागेल, प्रभुपादाने दुर्लक्ष केलं. दुसऱ्यांदा तोच प्रश्न विचारला, प्रभुपादानं दुर्लक्ष केलं. तिसऱ्यांदा विचारलं, प्रभुपाद गाडीत बसत असताना, प्रभुपाद मी भगवंताचं स्मरण किंवा भगवत प्राप्ती कशी करू शकेल. प्रभुपाद म्हणतात, जस्ट डिझायर, केवळ तुमची इच्छा पाहिजे. तुमची इच्छा असेल तर तुम्हाला, बघा तुमची इच्छा होती म्हणून तुम्ही इथं आले, तुमची इच्छा असेल बा मॅच पाहिजे, तुमच्या इच्छेवर तुमचं फळ निर्भरित आहे. तसं तुम्हाला भगवत धामात जाणे, आता लोक म्हणतात भगवत मारावं लागणे, याचा अर्थ भगवत धामात जायचं म्हणजे एक ना एक दिवस सगळ्यालाच मारायचं ना, पण ॲटलीस्ट ज्या वेळेस मारायचं आहे त्यावेळेस भगवत धामात जाण्यासाठी आपण तयारी केली पाहिजे ना. म्हणजे इथं निगेटिव्ह नाही आहे, तर आपली मेंटल प्रिपरेशन असलं पाहिजे, हा सांगण्याचा मुद्दा आहे. आणि मग केल्यानंतर जन्मकोटी सुकृतो लभ्य, हे कधी होऊ शकेल, लौल्यम, आकर्षण भगवंताच्या प्रती सुकृत भरपूर असेल. आणि ते सुकृत कसं, पुण्य श्रवण कीर्तन, जो भगवंताचं श्रवण आणि कीर्तन करतो त्या पुण्याच्या आधारावर, त्या सुकृतीच्या आधारावर स्मरण करू शकेल. अन्यथा दुसरा कोणताही दान धर्म काही करू शकत नाही तुम्हाला, किंवा तपस्या सुद्धा नाही करू शकत. महत्त्वाचं श्रवण आणि कीर्तन ह्या पुण्याच्या आधारावर लौल्यम प्राप्त करू शकतो. म्हणून इथं आचार्य सांगतात, प्रत्येक व्यक्तीनं सावध राहिलं पाहिजे. आणि सावध राहिलं
तर ते म्हणतात की जीवनभर जर तुम्ही अध्यात्माचं किंवा भगवंताचं स्मरण केलं तर मृत्यूच्या वेळेस तुमची आठवण येईल. आणि मी हे उदाहरण नेहमी प्रवचनात दिलं आहे देवदर्शन प्रभूंचं. वयाच्या 78-79 वर्षी ते नाशिकहून कृषीनगरहून नाही का वनी फार्मला गेले. त्यांचा फार्म आहे, भरपूर शेती जमीन द्राक्षे बागायत होते. तर 5-6-7 वर्षापूर्वी आम्ही एका गावाला गेलो होतो राजगोपाल प्रभूंच्या घरी कार्यक्रमाला. तिथून त्यांचं गाव 15 ते 20 किलोमीटर होतं. मग मी जानकीनाथ प्रभू, लीला प्रेम प्रभू, सहश्री प्रभू आम्ही 4-5 जण असे भेटा गेलो. मग गेलं दंडवत झाला. म्हणले अरे बसा पोरत बसा. बसले आणि म्हणले जानकी प्रभू प्रश्न विचारले. दादा, आम्ही दादा म्हणायचो त्यांना, कसं जातं जीवन? म्हणले काही नाही रे पोरत, एक तर बाथरूममध्ये बसता येत नाही, थरथर हात काय कापतात, आता वय झालं आहे. एक तर बसता येत नाही आणि बसलं तर उठता येत नाही आणि चालता येत नाही. तुमची आई करते बुवा सगळं काही असं तसं. म्हणजे आणखी पूर्ण एक प्रश्न विचारला, तुमचा दिनचर्या कसा जातो? जप तर होत नाही. म्हणले जप करताना माझ्या असा हात थरथर कापतो. म्हणले जप माळ सटकत राहते, पण जेवढं मला होतं आहे 8-8 घंटे लागतात. लाळ गळती म्हणली पोरं, जप होतच नाही. मग जानकीत पूर्ण एक प्रश्न विचारला की दादा तुम्ही दिवसभर काय स्मरण करतात, कसं हे करतात? त्याने जे उत्तर दिलं ना ते आज मी माझ्या डोक्यात खूप भिनलं आहे. म्हणले बघा पूर्व, मी 93 पासून परमपूज्य 94-93 पासून परमपूज्य राधानाथ महाराजांची यात्रा अटेंड करायचो. त्यावेळेस यात्रेमध्ये 100-200 लोक असायचे. त्या यात्रेमध्ये आम्ही खूप सेवा करायचो. महाराजांचे प्रवचन 5-5 घंटे असायचे, मी ते ऐकायचो. दर्शन घ्यायचो. दर्शन घेतलं तर त्यावेळेस गर्दी नसायचं, भरपूर भगवंताचं दर्शन घ्यायचं. मग वृंदावन असो, जगन्नाथपुरी असो, मायापूर असो, आपलं द्वारका असो, किंवा इकडे साऊथ इंडिया श्रीरंगम कांचीपुरम असो. तर आम्ही महाराजांच्या सोबत जायचो, प्रवचन ऐकायचो, दर्शन घ्यायचो, कीर्तनमध्ये भरपूर नाचायचो, सेवा करायचो. त्याच्यानंतर प्रसाद सर्विंग करायचो, प्रसाद पण कुकिंग करायचो. आणि इथं नाशिकमध्ये मी सत्संगात असतो तर कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये कोणाचं प्रवचन असो आम्ही प्रवचन ऐकायचो, कीर्तन ऐकायचो, आनंद घ्यायचो. आणि म्हणले 93-94 पासून मी जेवढे 15 ते 20 वर्ष मी जेवढं स्मरण केलं, आज मी नाही का त्या गोष्टी आठवून माझे दिवस मी काढतो. काय करतो मी ते? आणि मग त्याने उदाहरण दिलं, समोर गाई बैल दिसतात का? म्हणलं हो दिसतंय. आणि ते म्हणलं पोरं गाई बैल दिवसभर घास खाल्ला तर रात्री घास रवंत करतात, मका खाल्ली तर मका रवंत करतात. पोरं तुमच्या शरीरामध्ये ताकद आहे. आता जेवढं तुम्ही जे खाता तेच वार्धक्यामध्ये स्मरण करणार आहे. म्हणून जानकीनाथ, मारुती, शिवकुमार, सचिन आमची जुने नावं. पोरं आता तुम्ही चांगल्या गोष्टी करा, तुम्हाला ह्या टायमाला ते स्मरण होईल. नाही तर तुम्ही निरत राहता आणि भौतिक जगाचं करता तर वार्धक्याला तुम्हाला त्याच गोष्टी आठवणार आहेत. म्हणून तुम्ही यात्रा करा, दर्शन व्यवस्थित घ्या, कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये जेवढं भरता येईल तेवढं भरा म्हटले. तुम्हाला अंतिम काळाच्या वेळेस भगवंताचं स्मरण होऊ शकेल. अन्यथा एवढं सोपं नाही. कधी कधी खूप दुखत राहिले तर ते पण विसरून जातो. आता मी लेटेस्ट परवाच कालच एक व्हिडिओ पाहिला, काशीनाथ महाराज म्हणून, ते बेडवर पडलेले येतात. तुम्हाला विश्वास ना त्यांच्याकडे जे कोणी येतं ना त्यांना ते सगळेजण विचार, त्यांचा एकच शब्द रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. म्हणजे ते शरीर सोडता सुद्धा रामकृष्ण हरी म्हणता म्हणता शरीर सोडलं. कोणी भेटलं ना ते रामकृष्ण हरी. ते म्हणले बसा. बेडवर पडलेले आहेत, हात काय पूर्ण हे होतं, पण त्या व्यक्तीच्या मुखातून एकच नाव येतं, रामकृष्ण हरी. म्हणलं हे जीवनाची परिपूर्णता आहे. तुम्ही ते जल्लुद्दीन महाराज ऐकले असेल, सटाने आपल्याला नंदुरबारला कीर्तन करता करता कीर्तनामध्ये त्याने शरीर सोडलं मागच्या वर्षी. काय जल्लुद्दीन ना, हां जल्लुद्दीन महाराज काहीतरी मुस्लिम समाजात होते, जलाउद्दीन महाराज. म्हणजे शरीर मुसलमानाचं होतं पण चेतना भगवत भक्तीची होती. का बरं? त्या व्यक्तीनं जेवढं काही केलं आणि त्यांचं कीर्तन नाही का भगवत भक्ती सोडून काही नव्हतं. म्हणून त्या टायमाला त्यांनी ते स्मरण केलं आणि अख्ख्या कीर्तनामध्ये इथं जयगो चालू आहे, विठ्ठोबा रुक्माय, विठ्ठोबा विठ्ठल विठ्ठल मानता मानता आणि कोणाला वाटलं काहीतरी आलं, त्या अवस्थेमध्ये त्यांनी शरीर सोडलं. ही म्हणतात जीवनाची संसिद्धी हरितोषणम. जीवनानं तुम्ही जर प्रामाणिक असाल, गंभीर असाल तर भगवंत तुमच्या जीवनाची सगळी तयारी करतील. म्हणून स्मरण हे केल्यानंतर आता याच्यामध्ये 2 भाव आहेत, एक प्रतिकूल भाव आणि एक अनुकूल भाव. अनुकूल भाव म्हणजे काय? प्रल्हाद महाराजांनं असं केलंय
आणि गोपीनं ब्रजवासी गोपी घरात राहायच्या, भगवान कृष्ण वृंदावनमध्ये गोकुळमध्ये गायी वासरांना चारायच्या, पण गोपी काम करत असताना गोपीचं चित्त कुठं होतं? भगवंताकडे असायचं. याला अनुकूल भाव. आणि दुसरं प्रतिकूल भाव. प्रतिकूल भाव म्हणजे राक्षसी. जसं आहे शिशुपाल भगवंताचं स्मरण करायचा, पुन्हा कंस पण करायचा, हे सगळे स्मरण करायचं, पण ते कसं होतं? प्रतिकूल भावात होते. तसंच आपण जे स्मरण करतो ते अनुकूल भावात करतो का प्रतिकूल? प्रतिकूल म्हणजे काय? प्रभूजी सांगतायत, बळजबरी करावं लागते, बाबा सत्संगाला जातो, जप करावं लागतो, याला काय म्हणतात? अनुकूल भाव काय? स्वतःहून करणे. हे दोन भावना. मी सांगतो म्हणून करू नका, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही करा. आम्ही किती घासा कोरडा केला, किती करतात? कोणी करत नाही. म्हणजे हे होतं. मग आता इथे ते म्हणतात जर स्मरण ह्या जन्मात नाही केलं तर त्याचे परिणाम काय होतात? ते म्हणतात की जड भरत महाराजाने भक्तीच्या ह्या स्तरावर होते, पण हरणाचं स्मरण केलं, पुढच्या जन्मात हरिण झाले. हरणाचं शरीर सोडलं, पुढे जड भरत झाले ते. म्हणजे आत्मा तोच राहिला, बॉडी बदलली. तसं तुमच्या आत्म्याबरोबर बॉडी बदलत राहते, पण आत्म्याबरोबर कायमस्वरूपी स्मरण राहते, बाकी कोण्या गोष्टी राहत नाहीत हरणाच्या ह्याच्यातून. मग आणि शेवटी जड भरत महाराजांनी काय केलं? कोणाची अटॅचमेंट नाही ठेवली. मग ते भगवत भक्तीचं स्मरण केलं आणि वैकुंठात धामात गेले. हे पहिलं उदाहरण. म्हणजे दोन्ही उदाहरण निगेटिव्ह. दुसरं उदाहरण अजय मिळानं. पहिले अजय मिळानं भगवत भक्ती केली, त्याने एक दृश्य पाहिलं, त्या दृश्यामुळं पतन झालं. त्या पतन नाही म्हणजे थोडंसं वाम मार्गाला लागले, पण मुलाचं नाव नारायण ठेवलं. पण अंतिम काळामध्ये भगवंताचं स्मरण केलं, पण मोठ्या मोठ्या पापातून संकटातून वाचून स्वतः विष्णुदूत आले आणि अजय मिळाला काय केलं? मुक्त केलं. आणि मग भगवत धामात ते गेले. हे दुसरं उदाहरण आहे. तिसरं राजा पुरंजनची कथा आहे की तो कर्मकांड आणि मग स्त्रीचं स्मरण केलं आणि पुढच्या जन्मात ती स्त्री झाली. म्हणजे एखादा पुरुष स्त्रीच्या प्रती अटॅच असेल तर पुढच्या जन्मात स्त्री होतो, आणि एखादी स्त्री पुरुषाच्या प्रती अटॅच असेल तर पुढच्या जन्मात पुरुष होतो. म्हणून या जगातले अटॅचमेंट खूप भयंकर आहे, ती घातक असते, ती स्त्री असो का पुरुष असो. म्हणून आता ग्रस्त आश्रममध्ये एवढे काही काळानुसार सगळे अटॅचमेंट कमी होऊन जाते. तर ती अटॅचमेंट आपली कुठं वाढते हे आपल्याला ॲनालाइज करणं महत्त्वाचं आहे. आणि हे झाल्यानंतर सती पार्वतीची कथा आहे. मागच्या जन्मात सतीनं शरीर सोडलं, मग पुढे ती पार्वती झाली, कारण तिचं एकच होतं, माझे पुन्हा पती मला कोण भेटावं? शिवजीच भेटावं, म्हणून पार्वती जन्माला आली. हे पण उदाहरणं दिलेले. मग आता तुम्ही म्हणता प्रॅक्टिकली जीवनामध्ये भगवंताचं स्मरण कसं करायचं, त्याच्या काही प्रॅक्टिकली टिप्स आहेत. पहिले म्हणजे जेव्हा आपण ऋतूचं स्मरण करतो, आचार्यगण विशेष करून वेदव्यासाने सांगितलेले जे आपल्याकडे 6 ऋतू आहेत, त्या 6 ऋतूंचे नावं आपल्या शास्त्रामध्ये दिलेले आहेत. पण ते ऋतू विसरून गेलोत आपण आणि त्याचे नावं विसरून गेलेले आहेत. पण पहिल्या काळामध्ये जे भगवत भक्ती होतं ना, ते 6 ऋतूमध्ये पहिला ऋतू आहे वसंत ऋतू. त्या वसंत ऋतूला माधव मास म्हटला जातो. कोणता? माधव ऋतू म्हटला जातो. त्याच्यानंतर ग्रीष्म ऋतू म्हणजे वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू त्याला म्हणतात पुंडरीकाक्ष ऋतू. त्याच्यानंतर वर्ष ऋतूला भोगशयानी ऋतू म्हणतात. म्हणजे वर्ष ऋतूमध्ये विशेष करून आषाढी एकादशी येते, म्हणजे भगवान जे अनंत झोपायला जातात त्या ऋतूला. त्याच्यानंतर शरद ऋतूला पद्मनाभ ऋतू म्हटलं जातं. कोणता ऋतू? पद्मनाभ ऋतू. त्याच्यानंतर हेमंत ऋतूला ऋषिकेश ऋतू म्हटलं जातं. कोणता? ऋषिकेश. त्याच्यानंतर शिशिर ऋतूला काय म्हणतात? त्रिविक्रम ऋतू म्हटलं जाते. हे 6 ऋतूचे 6 नावं आपल्या भागवतामध्ये दिलेले आहेत. आता 12 महिन्याचे 12 ऋतूचे नावं, 12 जे महिने आहेत ते एक एक महिना भगवंताच्या नावानं आहे. आता तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी ते लगेच आठवत आहे. जानेवारी कोण होता? जॉन नावाचा. ऑगस्ट, पुन्हा त्याच्यानंतर हे जे कॅलेंडर लिहिलं आहे ख्रिश्चन कॅलेंडर, तर तुम्हाला तेच आठवत आहे. हे व्हॅलेंटाईन डे, अजून कोणतं रोज डे, हग डे. मला पहिल्यांदा म्हणलं हग डे काय असतो, नंतर हग डे म्हणजे गळ्याला मिठी मारायचं. अरे म्हणलं भलतं सगळं. तर हे 12 महिन्याचे 12 ऋतूचे नाव. पहिलं ऋतू आहे महिना आहे चैत्र महिन्याला ग्रंथांमध्ये म्हटलेलं आहे विष्णू मास म्हणतात. कोणता मास? विष्णू मास. वैशाख मासाला मधुसूदन मास म्हणतात. आता माझ्या आईला अजून 12 महिन्याचे नाव पाठवत, मला अजून पाठ नाहीत.
आपल्याला जानेवारी पाठ आहे, फेब्रुवारी, वैशाख. ज्येष्ठ महिन्याला त्रिविक्रम मास म्हणतात. आषाढ महिन्याला वामन मास म्हणतात. कोणता? आषाढ वामन. श्रावण महिन्याला श्रीधर मास म्हटला जातो. त्याच्यानं भाद्रपद मासाला ऋषिकेश मास म्हटला जातो. त्याच्यानं अश्विन मासाला पद्मनाभ मास म्हटला जातो. कार्तिक मासाला दामोदर मास म्हटला जातो. आपल्याकडे दामोदर मास म्हटला जातो कार्तिक महिना. त्याच्यानंतर अग्रण्य मासाला केशव मास म्हटला जातो. पौष मासाला नारायण मास म्हणतात. त्यात सूर्यनारायणाची वर्शिप सांगितली जाते. त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये लोक सूर्यनारायणाची वर्शिप करतात आणि दुसरं मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीदेवीची पूजा घालतात, म्हणून नारायण येतात त्या टायमाला, ते जातं. माघ महिन्याला माधव मास म्हटला जातो आणि फाल्गुन मासाला गोविंद मास म्हणतात. जेव्हा हे मासाचं स्मरण करतात त्यावेळेस भगवंताचं स्मरण झालं पाहिजे, आचार्य सांगतात. मग असं केल्यानंतर आता म्हणून प्रभूजी हे महिन्याचं झालं, दैनंदिन जीवनात कसं स्मरण करणार? तो सोपं आहे. सकाळी उठल्यानंतर, ब्रह्म उठल्यानंतर लोक आई ग असे जांभळे देतात ना, तर तसं थोबाड हे करण्यापेक्षा हे शब्द वापरू नये. तर उठल्यानंतर पहिलं मग हरी हरी काय आलं पाहिजे? राम राम हरी हरी किंवा रामकृष्ण हरी गोविंद गोपाल. म्हणजे मुखातून, जसं तुलसीदास जे होते ते खूप वर्षाने आपल्या गावी गेले होते, तर जिथं एक भाई वटाने फुटाने भाजत होती, तिथे गेल्यानंतर तिथे थोडे वटाने, तर बोले काय म्हणे, राम बोला आवत हवं का? म्हणजे राम बोला आवत आला. तर तुलसीदासने डोक्याला हात मारून घेतला की आज बी ही म्हातारी मला नाही का राम बोलाच्या नावानं स्मरण करते. म्हणे गावात गेल्यानंतर अजून बी मला लहानपणाचं नाव देतात राम बोला. तर तुलसीदासजी जन्माल्याबरोबर काय म्हटले होते? राम बोला. आपण काय बोलतो? लोक म्हणतात चिंटू मुन्नू मुन्नू असे गालं पकडो बोंबल, तू काहीतरी बोल, ॲ करतो. चैतन्य महाप्रभू जन्माला काय करायचे? काय म्हणायचे? हरी हरी. काय म्हणायचे? हरी 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 हरी. आणि ते रडायचे ना, तर सगळ्या बाया भजन करायच्या आणि तेव्हा चैतन्य महाप्रभू शांत व्हायचे. म्हणून पहिले बाळाच्या मुखातून करण्यापेक्षा पहिले म्हणायचं हरी मन, कृष्ण मन, गोविंद मन. म्हणजे त्याच्या जीवनाची सुरुवात भगवंताच्या नावापासून केली पाहिजे. पण आपले लय लोचले, काय सांगायचं, सावळा गोंधळ. आणि मग जीवनभर तो बोंबलतच राहतो. तर हे दिलेलं आहे. ते म्हणतात की सकाळी उठल्यानंतर भगवंतासमोर, दुसरं स्नान करताना, आता उठल्यानंतर तुम्ही स्नान तर करणार ना. काही कलियुगातले दुर्भागी असतात, जसं हॉस्टेलमध्ये दरिद्री नाही का आंघोळच करत नाहीत. तर ते उठल्यानंतर आंघोळ करताना सप्त नद्याचे नाव घ्यायचे, गंगा गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी. नाहीतर श्रीराम जय राम जय जय राम, गोविंद गोपाल मधुसूदन पद्मनाभ. नुसतं पाण्याने आंघोळ होत नाही म्हणून आचार्य म्हणतात. ते आंघोळ तर अंगाचा मळ निघतो, पण मनाचं स्नान करण्यासाठी भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. भगवत नाम केलं पाहिजे. जर तुम्हाला नद्याचे नाही आठवले तर भगवंताचं नाव श्रीराम जय राम म्हणून तुम्ही करू शकता. देवपूजन, त्याच्यानंतर देवपूजाला तुळशीला पाणी घालताना, केशवार्पण करताना किंवा गोविंदार्पण करताना भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. काय पाहिजे? बस 5 मिनिट. त्याच्यानंतर तुळशी सेवा करताना, त्याच्यानंतर प्रसाद महावितरण, जेव्हा प्रसाद घेतो तर पहिले कवाने घेता नाम श्रीहरीचे पहिले लोक म्हणायचे. आता काय करायचं? महाप्रसाद हे स्मरण केलं पाहिजे. त्याच्यानंतर बाहेर जाताना रामरक्षा किंवा विष्णू सहस्रनामचं वाचन केलं पाहिजे. त्याच्यानंतर रात्री झोपताना भगवान कृष्णाचं ग्रंथ किंवा नरसिंहार्थी किंवा नरसिंह स्तोत्र म्हटलं पाहिजे. हे केल्यानंतर याच्यामध्ये आणखीन काही उदाहरणं आहेत, जस्ट 5 मिनिटामध्ये मी घेतो. ते म्हणतात की आणखीन 10 स्टेप आहेत भगवंताचं, की ते म्हणतात की 5 लोक आहेत. कामात गोपीनं स्मरण केलं, त्याच्यानंतर ईर्ष्यामध्ये शिशुपालानं केलं, भयामध्ये कंसाने केलं, संबंधामध्ये वृष्णीवंशी किंवा यादववंशानं स्मरण केलं, स्नेहामध्ये प्रेमाने नाही का द्रुपदी, कुंती महाराणी, पांडव, सुभद्राने स्मरण केलं. त्याच्यानंतर भक्तामध्ये नारदमुनी, वेदव्यास, अन्य ऋषीने नाही का केलं. तर तुमचा जो संबंध भगवंताशी असेल त्यानुसार भगवंताचं तुम्ही स्मरण केलं पाहिजे. आणि याच्यासाठी 10 स्टेप आहेत भगवंताला स्मरण करण्यासाठी. पहिली स्टेप आहे नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरणामध्ये
त्याच्यानंतर त्या नामस्मरण दुसरी स्टेप आहे ध्यान स्मरण, जे काही तुम्ही केलं त्याचं. तिसरी स्टेप आहे पाठ, स्तोत्र, रामरक्षा, विष्णू सहस्रनाम किंवा भगवंताचं जे स्तोत्र वाचा ते केलं पाहिजे स्मरण करण्याचं. चौथी गोष्ट आहे भजन कीर्तन लावलं पाहिजे, किंवा आमच्या काही माताजी येतात त्या कुकिंग करता करता प्रवचन ऐकतात किंवा भजन ऐकतात, ते केलं पाहिजे. त्याच्यानं सत्संग, जिथं प्रवचन होतात कीर्तन होतात तिथं जाऊन ऐकायचे. त्याच्यानंतर सहावी सेवा केली पाहिजे, मंदिरात येऊन सेवा केली पण लक्षात राहते. जिथं प्रेम असेल सेवा होते, सेवामुळे प्रेम होते. त्याच्यानं स्वाध्याय केला पाहिजे. स्वाध्याय म्हणजे जे भगवंताचे ग्रंथ आहेत, श्रीमद भागवतम आहे, रामायण महाभारत आहे, भगवद्गीता आहे, जे ग्रंथ तुम्हाला आवडतात त्याचं 5-10 मिनटं हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर व्रत व उपवास केला पाहिजे. उपवास काय, आज एकादशी आहे, नरसिंह चतुर्थी आहे किंवा कृष्ण जन्माष्टमी, तर त्या उपवासाचा लोक पोटाचाच उपवास धरतात. आज मला उपवास आहे आणि मरणाचा खातो. नाही, उपवास मीन्स काय, भगवंताचं चिंतन मनन झालं पाहिजे. त्याच्यानंतर 9 म्हणजे भगवंताच्या लीलाचं स्मरण केलं पाहिजे. मला ही लीला आवडली म्हणते, भगवंताच्या जेवढ्या लीला ऐकल्या त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे विशेष करून. आणि 10 बुद्धिप्रसाद म्हणजे जीवनात कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की भगवंता बाकींच्या पेक्षा मला भरपूर काही तू दिलं, पण एकच गोष्ट दिली नाही ती म्हणजे तुझं स्मरण नाही दिलं. म्हणून कधी रडायचं नाही. आंधळ्याला पाहिलं की बघायचे डोळे चांगले, लंगड्याला पाहिलं पाय चांगले आहेत, भिकाऱ्याला बघितलं खाला भेटतंय, निर्धन व्यक्तीला बघायचं भगवंता तू मला धन दिलंस, एखाद्याला घर नाही मला घर दिलं. एवढ्या कितीतरी अशा गोष्टी आहेत की भगवंताला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा चांगला स्मरण करण्याचा फायदा आहे. ते जे नाही त्याच्यात रडायचा अर्थ नाही. जे आहे ईश्वराने दिले त्याच्यामध्ये भगवंताचं स्मरण करून शेवटी आपल्याला भगवंताची प्राप्ती करायचं हे स्मरणाचं आहे. त्यामुळं दैनंदिन जीवनामध्ये जेवढं शक्य होईल आता स्मरण करा, तर शेवटी तुम्हाला भगवंताचं स्मरण होणार आहे. आता नाही स्मरण केलं भगवंताचं, शेवटी तुम्हाला काही आठवणार नाही. का बरं आठवणार नाही? कारण शरीर एवढं कफवात पित्त अटकलेला असतो, मन चेतना दुःखाने वेहाळा असते, त्यामुळं काय स्मरण करणार आहे? अहो सर्दी खोकला झाला, ताप आले तरी जप करणं जड जातं आहे, तर कठीण जेव्हा अवस्था येईल तेव्हा काय भगवंताचं स्मरण. म्हणून अशी प्रॅक्टिस करा, अशी भक्ती करा की त्याचा इफेक्ट, त्याचा प्रभाव शेवटी मला अंतिम नारायण. आणि भगवंत गीतेमध्ये स्मरणाचे एवढे श्लोक आहेत, ऑलरेडी वेळ झाले आपल्याकडे, इथे एवढे श्लोक भगवंत महास्मर युद्धाचे. भगवंत म्हणतात तू हाती का मुखी ना, तुम्ही काम करता करता सुद्धा भगवंताचं. मग त्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय भगवंताचं श्रवण करणे आणि कीर्तन करणे. आणि श्रवण कीर्तन केलं तर विष्णू स्मरण आपोआप तुम्हाला होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा.